नमस्कार आणि आजच्या या अत्यंत रोमांचक अशा सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. म्हणजे आजचा आपला विषयच असा आहे ना, की जो ऐकल्यावर कोणालाही सुरुवातीला आश्चर्य वाटेल. हो ना? नक्कीच. म्हणजे बघा, तारीख होती 28 जून 2009. लंडनमधील केम्ब्रिज विद्यापीठाची गोनविल अँड कॅयस कॉलेजमधली एक भव्य आणि ऐतिहासिक खोली. हं. आतमध्ये मस्त रंगीबेरंगी फुगे लावलेले आहेत. एका बर्फाच्या बादरीत महागातली अशी ती क्रूग शॅम्पेन थंड होते. आणि दारावर एक मोठा बॅनर लावलाय. त्यावर लिहिलंय, काळ प्रवाशांचे स्वागत आहे. बापरे! म्हणजे वेळेत प्रवास करणाऱ्यांसाठी थेट आमंत्रण. अगदी बरोबर. पण तिथे आतुरतेने वाट पाहणारी व्यक्ती साधीसुधी नव्हती. ते होते जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग. आणि यातली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय माहितीये? त्यांनी या पार्टीची निमंत्रणे पार्टी पूर्णपणे संपल्यानंतरच छापायला दिली होती. हो, हाच तर या प्रयोगातला सर्वात मोठा ट्विस्ट आहे. काळाच्या प्रवासाला किंवा ज्याला आपण टाईम ट्रॅव्हल म्हणतो, त्याला दिलेले हे एक अतिशय हुशार असे खुले आवाहन होते. आज आपण या विषयाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. नक्कीच. आणि त्यासाठी आपल्याकडे काही जबरदस्त स्रोत आहेत ना. हो ना, आपल्याकडे त्यावेळच्या ऐतिहासिक नोंदी आहेत, भौतिकशास्त्राचे गुंतागुंतीचे शोधनिबंध आहेत, लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये आजही जतन करून ठेवलेली प्रत्यक्ष कलाकृती आहे, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या डिजिटल लोककथा आहेत आणि खुद हॉकिंग्स यांचे ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स हे प्रसिद्ध पुस्तक आहे. क्या बात है. म्हणजे या सर्व स्रोतांमधून आपण केवळ एका छोट्याशा पार्टीची गोष्ट उलगडणार नाही आहोत, तर त्या रिकाम्या खोलीच्या माध्यमातून काळ आणि अवकाशाचे म्हणजे स्पेस टाईमचे नियम कसे तपासले गेले हे पाहणार आहोत. अगदी. आणि एका शून्य परिणामाने म्हणजे जिथे कोणीही पाहुणा आला नाही, त्या घटनेने आपल्याला विश्वाबद्दल काय शिकवले हे शोधणं आपल्या आजचं मुख्य उद्दिष्ट आहे. बरं, तर या प्रयोगाच्या अचूक नियोजनापासून आपण सुरुवात करूया. 28 जून 2009 रोजी बरोबर 12 वाजता युनिव्हर्सल टाईमनुसार ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. हो, आणि हॉकिंग यांनी या जागेचे अचूक जीपीएस कोऑर्डिनेट्स दिले होते. म्हणजे 52°12'21" उत्तर आणि 0°7'4.7" पूर्व. बापरे, इतका अचूक. हो, कारण जेणेकरून हजारो वर्षानंतर जर पृथ्वीच्या पृष्ठभागात किंवा भौगोलिक रचनेत काही मोठे बदल झाले, तरी ती जागा भविष्यातल्या काळप्रवाशांना अगदी अचूकपणे शोधता यावी. म्हणजे विचार करा, किती पुढचा विचार केला होता त्यांनी. आणि या अचूक कोऑर्डिनेटसोबतच तो सर्वात महत्त्वाचा नियम लागू होतो, जो मी मघाशी सांगितला. निमंत्रणे पार्टी संपल्यानंतरच छापली जाणे. हो, या एका अटीमुळे हा साधं वाटणारा प्रसंग एका कठोर वैज्ञानिक प्रयोगात रूपांतरित होतो. म्हणजे बघा, जर निमंत्रण पार्टी होण्यापूर्वी छापले असते किंवा कोणाला दिले असते, तर वर्तमान काळातील कोणीही तिथे सहज पोचू शकले असते. हो, ते तर आहेच. कुणीही जाऊन शॅम्पेन प्यायला असतं. अगदी. पण निमंत्रण नंतर दिल्याने एक गोष्ट निश्चित झाली की केवळ तेच लोक ह्या पार्टीला उपस्थित राहू शकतील, ज्यांच्याकडे भविष्यातून भूतकाळात येण्याचे म्हणजे बॅकवर्ड टाईम ट्रॅव्हल करण्याचे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असेल. अच्छा, म्हणजे भविष्यात हे तंत्रज्ञान जेव्हा कधी शोधले जाईल, तेव्हा त्या काळप्रवाशांच्या हातात हे निमंत्रण पडेल आणि ते वेळेच्या प्रवाहात मागे प्रवास करून 2009च्या त्या खोलीत प्रकट होतील. बरोबर. हाच तो मूळ हेतू होता. हां, हे म्हणजे एखाद्या तिजोरीला भक्कम पासवर्ड लावण्यासारखे आहे. पण तो पासवर्ड आपण स्वतःजवळ न ठेवता एका टाईम कॅप्सूलमध्ये बंद करून 1000 वर्षानंतरच्या पिढीसाठी जमिनीत खोल पुरून ठेवला आहे. हां, छान उपमा आहे ही. म्हणजे जर भविष्यात त्यांना तो पासवर्ड मिळाला आणि त्यांच्याकडे ती तिजोरी उघडण्याचं तंत्रज्ञान असेल तर आणि तरच ते ती उघडू शकतील. अगदी तसंच. तो पासवर्ड हजारो वर्षे सुरक्षित राहिला तरच हा प्रयोग शक्य आहे. हॉकिंग यांचा हेतू हाच होता की भविष्यातील एखादा काळप्रवासी तो कागद वाचेल आणि वर्महोलसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने भूतकाळात त्यांच्या पार्टीत पोचेल. पण इथे एक अडचण येते ना. हो ना, या प्रयोगात भौतिकशास्त्राच्या नियमांच्या आधीच एक मानवी आणि ऐतिहासिक अडचण उभी राहते. ती अडचण माहितीच्या जतनाची म्हणजेच आर्कायव्हल ॲट्रिशनची आहे. आणि हा खरोखरच एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे. मला सांगा, समजा हॉकिंग यांनी निमंत्रण तयार केले, पण ते हजारो वर्ष टिकेल याची खात्री काय? हाच तर प्रश्न आहे ना. आज आपण डिजिटल युगात जगतो. आपण आपला सर्व महत्त्वाचा डेटा, फोटोज, दस्तऐवज ढगांमध्ये म्हणजेच क्लाउड स्टोरेजमध्ये किंवा हार्ड ड्राईव्हवर साठवतो. पण या सर्व्हरचं आयुष्य किती असते? 50 फार तर 100 वर्ष.
हो ना. आणि जर एखादे महाभयंकर युद्ध झाले किंवा पृथ्वीचा चुंबकीय क्षेत्रात एखादा मोठा नैसर्गिक बदल झाला तर हार्ड ड्राईव्ह एका झटक्यात कोरे होऊ शकतात. अगदी बरोबर. डिजिटल डेटा हा काळाच्या ओघात अतिशय नाजूक आणि सहज नष्ट होणार आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन 2013 मध्ये पीटर डीन नावाच्या एका डिझायनरने या निमंत्रणाला एका भौतिक रूपात जतन करण्याचा निर्णय घेतला. हो, मी वाचलंय त्याबद्दल. पीटर डीन यांनी आधुनिक तंत्रज्ञान बाजूला ठेवून थेट व्हिक्टोरियन काळातील तंत्रज्ञानाचा आधार घेतला. खरंच, म्हणजे त्यांनी काय केलं नक्की? त्यांनी अल्बियॉन प्रेस वापरून लेटर प्रेसवर या निमंत्रणाच्या 100 प्रती छापल्या. काळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या अक्षरात छापलेले हे निमंत्रण साधेसुधे नाही बरं का. त्याचे वजन तब्बल 6.315 किलो आहे. बापरे, 6 किलोचं फक्त एक निमंत्रणपत्र. हो ना. एका जाडजूड आणि जड स्वरूपात ते तयार केले गेले जेणेकरून ते सहज नष्ट होऊ नये. आज लंडनच्या सायन्स म्युझियम ग्रुपमध्ये ऑब्जेक्ट नंबर 2021-561/12 या नावाने ते कायमस्वरूपी जतन करून ठेवले आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे बघा ना, डिजिटल युगात आपण इतके प्रगत आहोत असे आपल्याला वाटते, पण हजारो वर्षांसाठी माहिती जतन करायची असेल तर आपल्याला पुन्हा 19व्या शतकातील जड भौतिक छपाईकडेच आणि शाई कागदाकडेच वळावे लागते. हा किती मोठा विरोधाभास आहे. अगदी खरंय. आणि आपण डिजिटल माहितीवर का विसंबून राहू शकत नाही याचे एक उत्तम उदाहरण आपल्या सूत्रांमध्ये दिले आहे. डेस्टिनेशन डे नावाचा एक प्रयोग. अच्छा, हा काय प्रकार होता? 2005 साली ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात असाच काळप्रवाशांसाठी एक प्रयोग झाला होता. तिथे चक्क एक धातूचा फलक लावला होता ज्यावर काळप्रवाशांचे स्वागत करणारा मजकूर होता. बरं, मग पुढे काय झालं? धक्कादायक बाब म्हणजे आज 2 दशकांहून कमी काळातच त्या स्मारकाची माहिती इंटरनेटवरून आणि विकिपीडियावरून जवळजवळ नष्ट झाली आहे. बापरे, म्हणजे फक्त 20 वर्षात माहिती गायब? हो ना. माहितीचे हे असे वेगाने होणारे बाष्पीभवन एका डिजिटल डार्क एजची चाहूल देते. जर आपण पर्थमधील 2005च्या प्रयोगाची माहिती अवघ्या 20 वर्षात गमावू शकतो तर हॉकिंग यांचे निमंत्रण 2000 किंवा 10,000 वर्षानंतर भविष्यातील लोकांपर्यंत पोहोचेल याची शाश्वती देणं खूप कठीण आहे. खरंच खूप कठीण आहे. पण आपण क्षणभर असे गृहीत धरूया की पीटर डीन यांचे ते 6 किलो वजनाचे जड निमंत्रण हजारो वर्ष सुरक्षित राहिले आणि ते भविष्यातील एका अत्यंत प्रगत संस्कृतीच्या हाती लागले. त्यांना वेळ माहिती आहे, अचूक कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आणि त्यांच्याकडे अफाट तंत्रज्ञानही आहे. जतनाचा प्रश्न सुटला असं मानू. बरं. पण आता त्यांच्यासमोर एक मोठी भिंत उभी राहते. ती म्हणजे प्रत्यक्ष विश्वाचे नियम. भौतिकशास्त्र त्यांना भूतकाळात येण्याची परवानगी देते का? मला हा प्रश्न पडतो की काळप्रवासाचे हे भौतिकशास्त्र नक्की काम कसं करतं? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. इथे अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सामान्य सापेक्षतावादाचा म्हणजे जनरल रिलेटिव्हिटीचा संदर्भ येतो. अच्छा, म्हणजे आइन्स्टाईनचा तो प्रसिद्ध सिद्धांत. हो. आइन्स्टाईन यांच्या सिद्धांतानुसार अवकाश आणि काळ, ज्याला आपण स्पेस टाईम म्हणतो, ते एखाद्या लवचिक पडद्यासारखे असतात. प्रचंड वस्तुमान असलेल्या वस्तू या पडद्याला वाकवू शकतात. हां. यातूनच अत्यंत विशिष्ट आणि टोकाच्या परिस्थितीत क्लोज्ड टाईम लाईक कर्व्हज म्हणजे CTC तयार होण्याची सैद्धांतिक शक्यता निर्माण होते. थोडक्यात सांगायचे तर काळाचा असा एक लूप किंवा वक्र रस्ता ज्यामुळे एखादी व्यक्ती वेळेत पुढे जाऊन पुन्हा स्वतःच्या भूतकाळात परत येऊ शकते. यासाठी सूत्रांमध्ये टिपलर सिलेंडर आणि वर्महोल अशा 2 प्रमुख संकल्पनांचा उल्लेख केलेला आहे ना? हो, बरोबर. यातल्या टिपलर सिलेंडरचं उदाहरण मला खूप रंजक वाटलं. टिपलर सिलेंडर म्हणजे नक्की काय हे मी थोडक्यात सांगतो. नक्की सांगा. समजा एक अत्यंत प्रचंड आणि अमर्याद लांबीचा सिलेंडर म्हणजेच दंडगोल आहे. तो स्वतःभोवती इतक्या प्रचंड वेगाने फिरतोय की त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो आजूबाजूच्या अवकाश आणि काळाला स्वतःबरोबर खेचू लागतो. जसं आपण एखाद्या घट्ट पिठात चमचा वेगाने फिरवल्यावर पीठ कसं चमच्यासोबत गोल फिरतं, तसंच काहीसं. आणि जर एखाद्या अंतराळी यान या फिरणाऱ्या सिलेंडरभोवती विशिष्ट मार्गाने फिरले तर ते स्वतःच्या भूतकाळात जाऊ शकते, असा हा सिद्धांत आहे. बरोबर. पण कसं आहे, टिपलर सिलेंडरसाठी अमर्याद लांबीचा दंडगोल मिळवणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजे ते प्रॅक्टिकली शक्यच नाही. हो, ते अमर्याद कसं असणार? त्यामुळे शास्त्रज्ञ वर्महोलकडे आशेने पाहतात. वर्महोल, ज्याला आइन्स्टाईन रोझेन ब्रिज असेही म्हटले जाते, तो अवकाश आणि काळातील 2 वेगवेगळ्या बिंदूंना जोडणारा एक शॉर्टकट किंवा बोगदा असतो. अच्छा, एक प्रकारचा शॉर्टकट. हो.
पण या वर्महोलला उघडे ठेवण्यासाठी निसर्गाचा मोठा अडथळा आहे. सामान्य गुरुत्वाकर्षणामुळे वर्महोलचं तोंड उघडता क्षणीच मिटून जाते. बापरे, म्हणजे तो बोगदा लगेच कोसळतो. अगदी. आणि ते कोसळण्यापासून रोखण्यासाठी एका अत्यंत दुर्मिळ गोष्टीची गरज असते. ती म्हणजे नकारात्मक वस्तुमान किंवा निगेटिव्ह मास आणि नकारात्मक ऊर्जा. अच्छा, अशी ऊर्जा जी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करेल आणि त्या बोगद्याला दोन्ही बाजूंनी उघडे ठेवेल. हो, अगदी बरोबर. पण इथेच निसर्ग आपला खरा खेळ खेळतो असं मला वाटतं. हॉकिंग यांनी 1992 मध्ये याच संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मांडला होता, क्रोनॉलॉजी प्रोटेक्शन कंजेक्चर. नावावरून तरी असे वाटते की निसर्गाने काळाचं रक्षण करण्यासाठी स्वतःचाच असा एखादा बाउन्सर किंवा रक्षक नेमला आहे. हो, अगदी तसंच. मग हे नक्की कसं काम करतं? मी सांगते. या सिद्धांताचा मूळ गाभा हाच आहे की निसर्ग किंवा आपले हे विश्व स्वतःच मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठ्या आकाराचे टाईम मशीन बनवण्यापासून मानवाला रोखते. हॉकिंग यांच्याच शब्दात सांगायचे तर निसर्ग हा इतिहासकारांसाठी विश्व सुरक्षित ठेवतो. म्हणजे इतिहासात कोणी ढवळाढवळ करू नये म्हणून. बरोबर. भौतिकशास्त्राच्या पातळीवर हे कसे घडते ते पाहूया. जेव्हा तुम्ही एखादा वर्महोल काळाच्या लूपमध्ये अडकवता आणि त्यातून भूतकाळात जाण्याचा मार्ग तयार करता, तेव्हा क्वांटम लेव्हलवर व्हॅक्यूम फ्लक्च्युएशन्स होतात. म्हणजे ऊर्जेचे बदल. हो, ऊर्जेचे अचानक आणि प्रचंड वेगाने होणारे बदल. हे क्वांटम कण त्या वर्महोलच्या लूपमधनं एकदा दोनदा नाही तर अनंत वेळा फिरू लागतात. यामुळे तिथे इतकी प्रचंड ऊर्जा साचते की एका क्षणात रेडिएशनच्या महाभयंकर स्फोटाने तो वर्महोलच नष्ट होतो. बापरे, हे समजून घेण्यासाठी माझ्या डोक्यात एक रोजच्या जीवनातील साधी उपमा येतेय. सांगा ना. समजा जर एखाद्याने चालू असलेला माईक स्पीकरच्या अगदी जवळ नेला तर काय होतं? माईकमधून आलेला आवाज स्पीकरमधून बाहेर पडतो, तोच आवाज पुन्हा माईकमध्ये जातो, पुन्हा स्पीकरमधून बाहेर येतो. हो, तो मोठा कर्कश आवाज येतो. अगदी. यामुळे एक फीडबॅक लूप तयार होतो आणि एका सेकंदात तो आवाज इतका कर्कश आणि प्रचंड वाढतो की संपूर्ण साऊंड सिस्टीमच जळून उडून जाऊ शकते. क्या बात आहे, अगदी अचूक उदाहरण आहे हे. हो ना. अगदी तसेच क्वांटम कण वेळेच्या लूपमध्ये अडकल्यास तो प्रचंड ऊर्जेचा फीडबॅक लूप तयार करतात आणि संपूर्ण वर्महोल उद्ध्वस्त करून टाकतात. म्हणजे निसर्गाकडे स्वतःचे एक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे जे टाईम मशीनला नष्ट करते. हो, तो क्वांटम फीडबॅक लूप टाईम मशीनचा तो स्पीकरच फोडून टाकतो. हेच क्रोनॉलॉजी प्रोटेक्शन कंजेक्चरचे स्पष्टीकरण आहे. हॉकिंग यांची ती पाटीची खोली रिकामी राहिली यामागे हेच भौतिकशास्त्राचे अत्यंत कडक नियम आहेत. अच्छा. तो रिकाम्या खोलीचा प्रयोग याच सिद्धांताचा एक प्रायोगिक जरी अनौपचारिक असला तरी पुरावा मानला जातो. निसर्ग वेळेच्या क्रमात ढवळाढवळ करण्याची परवानगी देत नाही. पण थांब, सूत्रांमधून एक वेगळीच माहिती समोर येते बरं का. कोणती? खोली रिकामी का राहिली याची केवळ ही एकच भौतिकशास्त्रीय शक्यता नाही आहे. संशोधक, तत्वज्ञ आणि अभ्यासकांनी यासाठी 4 मुख्य वैज्ञानिक आणि सामाजिक सिद्धांतांची मांडणी केली आहे. आपण या 4ही शक्यतांचा सविस्तर विचार करायला हवा. नक्कीच करूया. पहिलं कारण तर आपण आत्ताच पाहिलं, भौतिकदृष्ट्या हे अशक्य आहे. क्रोनॉलॉजी प्रोटेक्शन कंजेक्चर त्याला लोकते. पण दुसरं कारण अत्यंत चक्रावून टाकणारं आहे, क्वांटम मेकॅनिक्समधील मेनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन किंवा MWI. बापरे, हा सिद्धांत तर आपल्या वास्तवाच्या कल्पनेलाच धक्का देतो. क्वांटम मेकॅनिक्सचा मेनी वर्ल्ड सिद्धांत सांगतो की जेव्हा जेव्हा विश्वात एखादी घटना घडते जिचे अनेक संभाव्य परिणाम असू शकतात, तेव्हा विश्व स्वतःलाच विभाजित करते. म्हणजे दुसरं जग तयार होतं. हो, प्रत्येक शक्यतेसाठी एक नवीन विश्व किंवा एक नवीन वेळरेषा अस्तित्वात येते. जर काळ प्रवासी खरोखरच भूतकाळात म्हणजे 2009च्या त्या पार्टीत आले असतील तर त्यांनी येता क्षणी आपली स्वतःची एक नवीन पर्यायी वेळरेषा म्हणजे पॅरलल टाईमलाईन तयार केली असेल. बापरे, याचा अर्थ ते पार्टीत पोचले, त्यांनी हॉकिंग यांच्यासोबत चॅम्पियनची मजा लुटली, पण ते एका वेगळ्या विश्वातील पार्टीत घडलं. अगदी बरोबर. आणि आपली जी मूळ वेळरेषा आहे, जिथे आपण राहतो आणि जिथे हॉकिंग एकटेच जराकडे पाहत बसून होते, ती वेळरेषा तशीच अबाधित राहिली. काळ प्रवास झाला पण तो दुसऱ्याच जगात. हे खरोखरच एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटतं. हो ना, पण तिसरं कारण मात्र थोडं गंभीर आहे आणि मला वाटतं निराशाजनक आहे. ते म्हणजे सामाजिक ऱ्हास किंवा सोसायटल डीके. हे थोडं भीतीदायक आहे. हो, हे कारण मानवी सभ्यतेच्या भविष्याविषयी चिंता निर्माण करणारे आहे. याचा अर्थ असा की काळ प्रवासाचे गुंतागुंतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याइतकी मानवी प्रजाती भविष्यात टिकूनच राहणार नाही. बापरे.
हवामान बदल, आण्विक युद्ध किंवा एखादी जागतिक महामारी यामुळे मानवी समाज आपली प्रगत संस्कृती नष्ट होईल. किंवा तंत्रज्ञान जरी असले तरी हजारो वर्षांच्या गोंधळात हॉकिंग यांच्या त्या निमंत्रणाच्या सर्व नोंदीच नष्ट झाल्या असतील. हे ऐकून खरंच थोडी निराशा येते. आणि चौथं कारण आहे कायदेशीर किंवा नैतिक बंधने. सायफाय साहित्यात याला प्राईम डिरेक्टिव्ह म्हटलं जातं. अच्छा, ते कसं? म्हणजे भविष्यात जर काळप्रवास शक्य झालाच तर भूतकाळातील घटनांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे इतिहासात अत्यंत भयानक बदल होऊ शकतात. एखाद्या छोट्या बदलामुळे भविष्यातील संपूर्ण साम्राज्य नष्ट होऊ शकतात. त्यामुळे भविष्यातील जागतिक किंवा आंतरग्रहीय सरकारांनी अशा प्रवासावर सक्त कायदेशीर मनाई केली असेल. हो, हे शक्य आहे. आणि जो कोणी हा कायदा मोडेल त्याला कठोर शिक्षा असेल. त्यामुळेच नियम पाळणारे भविष्यातील नागरिक निमंत्रण असूनही त्या पाठीला आले नसतील. पण एक मिनिट, माझ्या मनात एक भन्नाट विचार येतोय. सांगा ना. आपण सतत म्हणतोय की खोली रिकामी होती. पण समजा ते काळप्रवासी तिथे आले होते. त्यांनी हॉकिंग यांच्यासोबत उत्तम क्रूक शॅम्पेनचा आस्वाद घेतला असेल. पण जाताना त्यांनी हॉकिंग यांना बजावले असेल की बघा आम्ही आलोय हे जगाला सांगू नका. अच्छा. म्हणजे जर तुम्ही सत्य सांगितलेत तर वर्तमान काळात प्रत्येकजण टाईम मशीन बनवायला धावेल, वेळेचा समतोल बिघडेल आणि आमचं भविष्य धोक्यात येईल. हॉकिंग यांनी केवळ ती टाईमलाईन वाचवण्यासाठी जगा खोटं सांगितले असेल अशीही तर शक्यता असू शकते ना. बापरे, हा विचार खूपच रंजक आहे. आणि हॉकिंग यांच्यासारख्या मिश्किल शास्त्रज्ञाने असे एखादे गुपित लपवणे पूर्णपणे शक्य आहे. हो ना, ते खूप मिश्किल होते. आणि हीच गोष्ट या प्रयोगाला एका प्रयोगशाळेच्या बंद दारांआड न ठेवता मानवी कल्पनाशक्तीच्या दरबारात उभी करते. विज्ञानाला लोकप्रिय संस्कृतीशी म्हणजे पॉप कल्चरशी जोडण्याचा हा एक अत्यंत प्रभावी आणि उत्तम मार्ग ठरला. आणि याच कारणामुळे आपण पाहतो की हा प्रयोग पॉप कल्चर आणि इंटरनेटवरील डिजिटल लोककथेचा एक अविभाज्य भाग बनून गेला. हो, मी अनेक मीम्स पाहिले त्यावर. हो ना. 2010 मध्ये डिस्कव्हरी चॅनलने इंटू द युनिव्हर्स नावाची एक मालिका प्रसारित केली होती. या मालिकेतून हॉकिंग यांनी हा काळप्रवाशांच्या पार्टीचा प्रयोग जगभरातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. या मालिकेचे आणखी एक आकर्षण म्हणजे त्याला प्रसिद्ध अभिनेता बेनेडिक्ट कम्बरबॅच यांनी आवाज दिला होता. टेलिव्हिजनवर हॉकिंग एका सुंदर सजवलेल्या पण पूर्णपणे रिकाम्या खोलीत हातात शॅम्पेनचा ग्लास घेऊन शांतपणे वाट पाहत आहेत. हे दृश्य प्रेक्षकांच्या मनावर खोलवर कोरले गेले. हो, ते दृश्य खूपच आयकॉनिक होतं. याशिवाय द बिग बँग थिअरी या लोकप्रिय मालिकेतही हॉकिंग यांचा एक अप्रतिम कॅमिओ होता, जिथे ते स्वतः शेल्डन कूपरसारख्या अतिहुशार पात्राची गणितातील चूक अत्यंत सहजतेने काढून दाखवतात. अगदी बरोबर. हॉकिंग यांची ही सर्वात मोठी ताकद होती. अनेक शास्त्रज्ञ केवळ गणिताच्या समीकरणांमध्ये अडकून पडतात, पण हॉकिंग यांनी अवघड भौतिकशास्त्र सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा, विनोद आणि टेलिव्हिजन माध्यमाचा खुबीने वापर केला. हो, त्यांचं संवाद कौशल्य अप्रतिम होतं. ब्लॅक होल, टाइम ट्रॅव्हल यांसारख्या अमूर्त संकल्पना त्यांनी मानवी भावनांशी आणि उत्सुकतेशी जोडल्या. त्यांच्या याच लोकप्रियतेचा परिणाम म्हणून इंटरनेटवर डिजिटल फोकलोर म्हणजेच डिजिटल लोककथा तयार होऊ लागल्या. लोक वेड्यासारख्या या सिद्धांताच्या मागे लागले. तुम्हाला माहितीये, रॉबर्ट निमिरॉफ नावाच्या एका शास्त्रज्ञाने 2013 मध्ये ट्विटरवर चक्क एक मजेशीर पण गंभीर प्रयोग केला. अरे वाह, काय प्रयोग होता तो? त्यांनी पोप फ्रान्सिस किंवा कॉमेट आयसॉन सारख्या शब्दांचा ट्विटरवर शोध घेतला. पण अट ही होती की हे शब्द जगात प्रसिद्ध होण्याच्या आधीच्या तारखांमध्ये त्यांनी शोध घेतला. अच्छा, म्हणजे कोणी आधीच ट्विट केलंय का ते पाहण्यासाठी? हो, त्यांना पाहायचे होते की कोणी काळप्रवासी चुकून भविष्यातील माहिती ट्विटरवर आधीच टाकत तर नाहीये ना. बापरे, हा डिजिटल जगात काळप्रवाशांच्या खुणा शोधण्याचा एक आधुनिक प्रयत्न होता म्हणायचा. पण तिथेही त्यांना कोणतेच पुरावे मिळाले नसतील? नाही, तिथे काहीच मिळालं नाही. तरीही इंटरनेटवरील चर्चा थांबली नाही. रेडिटसारख्या प्लॅटफॉर्मवर लोकांनी असंख्य कथा लिहिल्या. कोणी लिहिलं की हॉकिंग यांनी काळप्रवाशांसोबत भरपूर शॅम्पेन प्यायली आणि जगापासून हे गुपित लपवलं. कोणी मोठ्या गमतीने लिहिलं की काळप्रवाशांना केम्ब्रिजच्या शांत पार्टीपेक्षा वायकिंग लोकांसोबत त्यांच्या काळात जाऊन युद्ध करण्यात किंवा डायनोसॉर पाळण्यात जास्त रस असेल. हे खूपच गमतीशीर आहे. हो ना. पण ह्या सगळ्या कथा ऐकायला जरी गमतीशीर वाटत असल्या तरी त्यातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. या एका रिकाम्या खोलीच्या प्रयोगामुळे सर्वसामान्य माणसे काळ,
नियती आणि मानवी अस्तित्वाच्या मर्यादांबद्दल गांभीर्याने विचार करू लागली आहेत. खरंय. आणि विज्ञानाचा खरा विजय यातच आहे. हॉकिंग यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स या पुस्तकातून हेच सखोल विचार अत्यंत प्रगल्भपणे मांडले आहेत. हो, हे पुस्तक खूप गाजलं होतं. या पुस्तकात त्यांनी विज्ञानातील सर्वात कठीण प्रश्न अगदी सोप्या भाषेत सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पुस्तकातील एका उदाहरणाचा उल्लेख मला इथे आवर्जून करावासा वाटतो. त्यांनी ब्लॅक होलमध्ये जाण्याची तुलना एका जबरदस्त आणि अंगावर काटा आणणाऱ्या उदाहरणाने केली आहे. कोणतं उदाहरण? त्यांनी म्हटलं आहे की ब्लॅक होलमध्ये पडणे म्हणजे नायगारा धबधब्यावरून नौका घेऊन खाली पडण्यासारखे आहे. बापरे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही धबधब्याच्या काठावर आहात, प्रवाहाच्या वर आहात, तोपर्यंत तुम्ही वेगाने वल्ले मारून स्वतःचे प्राण वाचवू शकता. पण एकदा का तुम्ही कडा ओलांडलीत, ब्लॅक होलचे इव्हेंट होरायझन पार केलेत, की मग परतीचा कोणताही मार्ग उरत नाही. तुमचे तुकडे तुकडे होणे निश्चित असते. खरंच अंगावर काटा आणणारं उदाहरण हे. आणि त्याच पुस्तकातील विश्वाच्या निर्मितीचा त्यांचा विचार हे तितकाच क्रांतिकारी आहे. तो काय होता? बिग बँगच्या आधी काय होते हा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण हॉकिंग अत्यंत तर्कशुद्ध युक्तिवाद करतात की बिग बँगच्या आधी काळ किंवा वेळच अस्तित्वात नव्हता. आधुनिक भौतिकशास्त्रात गुरुत्वाकर्षण आणि वस्तुमान यांमुळे काळाची निर्मिती होते. अच्छा. जर विश्वातील सर्व ऊर्जा आणि वस्तुमान एकाच अतिसूक्ष्म बिंदूत म्हणजेच सिंग्युलॅरिटीमध्ये सामावलेले असेल तर तिथे काळ अस्तित्वात असूच शकत नाही. आणि जेव्हा वेळच नव्हता तेव्हा विश्वाच्या निर्मात्याला हे जग निर्माण करण्यासाठी वेळच मिळाला नसता. बापरे. म्हणजे वेळेला भौतिकशास्त्राचा केवळ एक नियम न मानता विश्वाचे मूळ रहस्य आणि अस्तित्वाचा पाया मानत होते ते. अगदी बरोबर. त्यांच्या ह्याच वेळेच्या अमर्याद संकल्पनेला अनुसरून या प्रवासाची सर्वात सुंदर आणि भावूक सांगता त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झाली. 2018 मध्ये हॉकिंग यांच्या निधनानंतर जेव्हा त्यांच्या वेस्टमिन्स्टर ॲबे येथील अंत्यसंस्कारासाठी सर्वसामान्य लोकांना नोंदणी करण्याचं आवाहन केले गेले, तेव्हा त्यांच्या इस्टेटने एक अनोखी अट ठेवली. काय अद्भुत आहे ती? त्यांनी चक्क 31 डिसेंबर 2038 पर्यंत जन्मलेल्या भविष्यातील लोकांनाही या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली होती. खरंच? बापरे. हो, म्हणजे त्यांच्या जाण्यानंतरही काळप्रवाशांसाठी त्यांनी आपली दारे खुली ठेवली होती. हे खूपच हृदयस्पर्शी आहे. विज्ञानातील कठोर नियमांना एका अत्यंत भावूक मानवी आशेची जोड देणारा हा प्रसंग होता. हे केवळ भौतिकशास्त्राचे नियम नाहीत. हॉकिंग यांचे आयुष्य आणि त्यांचे प्रयोग आपल्याला एक महत्त्वाची जाणीव करून देतात की आपली कल्पनाशक्ती हेच आपले खरे टाईम मशीन आहे. अगदी 100% खरंय. आपण आपल्या स्मृतींच्या आणि विचारांच्या माध्यमातून भूतकाळाच्या आठवणींना जाऊ शकतो आणि भविष्याची अमर्याद स्वप्ने पाहू शकतो. त्यासाठी कोणत्याही वर्महोलची गरज नाही. नक्कीच. विज्ञानाची ताकद केवळ उत्तरे देण्यात नाही, तर आपल्याला प्रश्न विचारायला शिकवण्यात आहे. ही आपली आजची सखोल चर्चा आपण आता संपवत आहोत. आज आपण अचूक नियोजन, माहिती जतन करण्याचे आव्हान, क्रोनोलॉजी, प्रोटेक्शन कंजेक्चर सारखे भौतिकशास्त्राचे नियम आणि पॅरलल युनिव्हर्सच्या शक्यतांवर खूप सविस्तर चर्चा केली. हो, खूपच छान चर्चा झाली. पण जाण्यापूर्वी एक शेवटचा आणि अस्वस्थ करणारा विचार मला इथे मांडावासा वाटतो. आपण सुरुवातीला त्या सजवलेल्या पण रिकाम्या खोलीबद्दल बोललो होतो. जर हॉकिंग यांच्या पार्टीत कोणीच आले नाही तर याचा साधा अर्थ असा होतो की भौतिकशास्त्र काळ प्रवासाला परवानगी देत नाही. की यातून असा एक भयंकर आणि भयानक अर्थ निघतो की काळप्रवासाचे तंत्रज्ञान विकसित करण्याइतकी मानवी प्रजाती भविष्यात जिवंतच राहणार नाही. कदाचित ती सजवलेली पण रिकामी खोली केवळ भौतिकशास्त्राचा पुरावा नसून मानवजातीच्या भविष्याविषयीचा आणि आपल्या संभाव्य विनाशाविषयीचा एक मूक इशारा असू शकतो. आपण सर्वांनी यावर नक्की विचार करायला हवा.